आणि मुलुक महाराष्ट्रामध्ये आता बातम्यांचा वेगवान आढावा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला। शिंदे सरकार हे कायद्यानेच स्थापन झालेलं असल्याचा दावाही फडणवीस यांनी केला। दरम्यान नाशिकमध्ये भाजपच्या कार्यकारिणीत बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली। काँग्रेसच्या फुटीवर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली। दुसऱ्यांच्या घरावर दगड मारण्यापूर्वी नेत्यांनी आपली घरं पाहावीत असं नाना पटोले यांनी म्हटलंय। तर जनता महाविकास आघाडीसोबत असून विजय आमचाच होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। अभिनेत्री प्रिया बेर्डेनं भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। नाशिकमध्ये सुरू असलेल्या भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा प्रवेश करण्यात आला। फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। ज्या जनतेनं निवडून दिलं त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं आणि तुम्ही दारूची दुकानं उघडत सुटलात। एकनाथ शिंदे यांना काय वाटत असेल, तरुण पिढीला दारूची सवय लावून संसाराची राख रांगोळी करताय अशा जहरी शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्री संदीपन भुमरे यांच्यावर टीका केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारपेक्षा कितीतरी पटीनं गेल्या 2.5 वर्षात विकास कामांचा निधी दिलाय। केवळ घोषणा करणारं सरकार नाही तर विकासाला गती देणारं हे सरकार आहे असा पलटवार आमदार शहाजीबापू पाटील यांनी जयंत पाटील यांना लगावलाय। शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानीचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचा आरोप करण्यात येतोय। स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। आगामी अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे संकेत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले। त्यासोबतच विरोधकांच्या टीकेला आम्ही कामातून उत्तर देण्याचं ठरवलंय आणि त्या दृष्टीने आमचं काम सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला। भाजपची 2 दिवसांची प्रदेश कार्यकारिणीची बैठक नाशिकमध्ये सुरू आहे। या बैठकीसाठी जात असताना दोघांनी एकत्र प्रवास केला, त्यामुळे पंकजा मुंडे यांची नाराजी दूर झाली का अशी चर्चा रंगू लागली। चिंचवड विधानसभा मतदारसंघातील बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना शिवसेनेच्या रोषाला सामोरं जावं लागलंय। शहरामध्ये राहुल कलाटे गद्दार असल्याची पोस्टरबाजी करण्यात आली, तर या संदर्भात राहुल कलाटे यांना विचारलं असता आपल्याला काहीच माहिती नाही। शहरातल्या मूलभूत प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी अशा पद्धतीनं खालच्या पातळीवरचा प्रचार केला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे। बुलढाण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतलं, मात्र मोठ्या कार्यकर्त्यांच्या संख्येमुळे रविकांत तुपकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन थेट धडकले। वाशिममधील पोहरादेवी इथे रविवारी शिंदे फडणवीस यांच्या उपस्थितीत 593 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे। तर संत सेवालाल महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आणि सेवा ध्वजाचं सुद्धा लोकार्पण करण्यात येईल। महाविकास आघाडीच्या काळात पत्रकारांचे कसे हाल केले गेले। संजय राऊत यांचा सकाळ झाली की भोंगा सुरू होतो। संजय राऊत यांचा आरोप करण्याचा धंदा आहे। दिल्लीपासून पत्रकार कसे आणले हे सगळं लोकांनी पाहिलंय असं म्हणत गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर खरपूस शब्दात टीका केली। पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी गठीत करण्याचे आदेश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत। पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूप्रकरणी कोकणात नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलाय। उदय सामंत यांचे संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेकर यांच्यासोबतचे काही फोटो विनायक राऊत यांनी दाखवले होते, तर राऊत यांनी राजन साळवी यांच्यासोबतचे काही फोटो दाखवावेत असं सामंत यांनी म्हटलंय। पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूप्रकरणी संशयित आरोपींचं नारायण राणे यांच्याशी जवळचे संबंध असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला होता। यावर संशयित आरोपी रिफायनरी प्रकरणी राजन साळवी यांना किती वेळेला भेटला असा प्रश्न निलेश राणे यांनी राऊत यांनाच विचारला आहे। रत्नागिरीत राजापूरमध्ये पत्रकार शशिकांत वारिसे यांचा संशयास्पद मृत्यू झाला। या पार्श्वभूमीवर वारिसे यांच्या कुटुंबियाला न्याय मिळावा
आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी राजापूरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला। जोपर्यंत आरोपीला कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पुन्हा एकदा चर्चेत आलेत, कारण दानवे सध्या दक्षिण आफ्रिकेत दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याच्या वेळेला रावसाहेब दानवे यांनी एक रील बनवलं। चक्क मैं हूं डॉन या गाण्यावर दाजींनी मारलेली उडी सोशल मीडियात व्हायरल होते। जुन्नरमधल्या येडगाव घाटामध्ये बैलगाडा घाटात बैलजोडीनं भिरचा नाद केल्यानंतर महिलांनी हळदी आणि ताशाच्या ठेक्यावर नाच करायला सुरुवात केली। या नाचाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतो। नांदेडच्या किनवटमध्ये पोलिसांनी तरुणांना अमानुषपणे मारहाण केल्याचं समोर आलंय। गायीची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या तरुणांना पोलिसांनी पकडलं आणि बेदम मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय। साताऱ्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला। या कार्यक्रमाला बीडीओ आणि प्रांताधिकारी उपस्थित नव्हते। याबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली आणि त्यांना नोटिसा धाडण्याचे आदेश दिलेत। रायगडच्या मुरुड समुद्रकिनारी 3 फुटांचा मृत डॉल्फिन मासा सापडलाय। घोडागाडी चालकानं याबद्दल वन खातं आणि नगर परिषद प्रशासनाला माहिती दिली। समुद्रातल्या प्रदूषणामुळे समुद्री जीवांच्या मृत्यूमध्ये वाढ होत असल्याचं वन्यप्रेमींचं म्हणणं आहे। अहमदनगरमध्ये बोगस डॉक्टरांच्या दवाखान्यात प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू झाला होता। पोलिसांनी ज्ञानदेव पवार या बोगस डॉक्टरला अटक केली, तसंच दवाखाना सुद्धा सीलबंद केला आहे। पण औषधं आणि मेडिकल स्टोअरवर सुद्धा कारवाई करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। न्यायालयानं डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे आदेश दिलेत, तरी अंबरनाथच्या बंद झालेल्या डम्पिंग ग्राउंडवर पुन्हा एकदा कचरा टाकायला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली। त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेनं त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली जाते। नवी मुंबई आणि पनवेल पालिका हद्दीत झोपडपट्टी धारकांना सिडकोनं नोटीस देऊन सिडकोच्या जमिनीवर बांधलेली झोपडी तोडून जमीन रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत। याच अनुषंगानं झोपडपट्टी घर हक्क समितीच्या वतीनं सिडकोवर मोठा मोर्चा काढण्यात आला। बदलापूर शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प योजनेअंतर्गत बदलापूर पालिकेनं 57 कोटी रुपये खर्च करून 800 घरं बांधली खरी, पण प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे अनेक घरांचं वाटप अद्यापही झालेलं नाही। भारतामध्ये 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो, परंतु सिंधुदुर्गच्या श्री वासुदेवानंद सरस्वती हायस्कूलमध्ये आज शिक्षक दिन साजरा करण्यात आला। शाळेचे प्रारंभिक मुख्याध्यापक मोहनराव रांगणेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस शिक्षक दिन म्हणून या शाळेत साजरा केला जातो। साताऱ्यामध्ये सलग 3 दिवस लादीपाव सप्लाय बंद करण्याचा निर्णय लादीपाव उत्पादकांनी घेतला। तालुक्यातील 70 ते 75 लादीपाव उत्पादकांनी लादीपाव सप्लाय 3 दिवसांकरता बंद केला। त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि वडापाव व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला। बीड नगर परिषदेतील मुख्याधिकारी पदावरून अधिकाऱ्यांमधला वाद समोर आलाय। मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी चार्ज काढून घेत नीता अंधारे यांची नियुक्ती केली। वर्ग 1च्या पदावर वर्ग 2च्या कर्मचाऱ्याची नियुक्ती केल्यानं ढाकणे यांनी औरंगाबादच्या मॅटमध्ये धाव घेतली आहे। धुळ्यामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली। या परीक्षेला केंद्रावर 5 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी कॉपी करताना सापडतील अशा परीक्षा केंद्राच्या केंद्र संचालकांवर कारवाई करण्याचा इशारा आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय। मुंबईच्या जिजामाता नगरमध्ये नाकाबंदीच्या दरम्यान एका दुचाकीवाल्याकडे नंबर प्लेट नव्हती। पोलिसांनी याची चौकशी करताच तो दरोडेखोर असल्याचं समोर आलं। आरोपीच्याकडून 7.5 लाख रुपये रोख रक्कम आणि 50 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। मोहम्मद आफ्ताब खासिम खान असं त्याचं नाव आहे। गोवा बनावटीच्या दारूची गोवा ते मुंबई या दरम्यान बेकायदा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं पुढील कारवाई केली। कारवाई करत आरोपींच्याकडून गाडी आणि अन्य साहित्यासह एकूण 2,12,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।
जळगाव यावल महामार्गावरील तालुक्यातील कोळन्हावी फाटा इथे झालेल्या मोटरसायकल आणि डंपरच्या भीषण अपघातात एक जण ठार झालाय तर एकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. कल्याण रेल्वे गुन्हे शाखेनं एक्सप्रेसमध्ये चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून 13 तोळे सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. करीना कपूर सारख्या दिसणाऱ्या मुलीनं जब वी मेट या चित्रपटातील गीत या भूमिकेचा लुक कॉपी केला असून नगाडा नगाडा या गाण्यावर डान्स केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियात सध्या चांगलाच व्हायरल झाला. आपल्या रंगानं सगळ्यांना आकर्षित करणाऱ्या फ्लेमिंगोचा एक खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला. एका बीचवर लाखो फ्लेमिंगो पाण्यात पोहण्याचा आनंद लुटतायत. हा व्हिडिओ ऑगस्ट ते ऑक्टोबर या दरम्यानचा आहे. काही महिन्यांपूर्वी कच्चा बदाम या गाण्यामध्ये शेंगदाणे विकणाऱ्या व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता एका भंगार विक्रेत्याचा तानसेनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात समोर आला. या व्हिडिओमध्ये भंगारवाला सुरात गाणं गात भंगार गोळा करतोय. एका पाकिस्तानी तरुणीच्या डान्सचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. लैला मैं लैला या गाण्यावर ही तरुणी नाच करताना दिसते. या तरुणीच्या या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. लहानांपासून वृद्धांत मान्यता हे त्यांच्या लग्नाचा 15वा वाढ. कियाराचा भाऊ मिशाल अडवाणीनं संगीत सोहळ्याच्या रात्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे. मिशालनं बहीण कियारा आणि पिताजी सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासाठी एक खास परफॉर्मन्स सुद्धा दिला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका सुरू असून नुकत्याच नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात सामना पार पडला. दरम्यान अष्टपैलू रवींद्र जाडेजानं अष्टपैलू प्रदर्शन दाखवत दोन्ही डावात मिळून 7 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या नागपूर कसोटी सामन्यात 1 डाव आणि 132 धावांनी जिंकून भारतीय संघानं जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023च्या गुणतालिकेत आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे. या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ 70.83 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे तर भारताच्या संघाला आतापर्यंत 61.66% गुण मिळाले आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतला पहिला सामना नागपुरात पार पडला. यात ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायननं इतिहास रचला. 30,000 चेंडू फेकण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातला 6वा आणि ऑस्ट्रेलियातला 2रा गोलंदाज ठरलाय. टीव्ही अभिनेत्री निया शर्मा अनेकदा तिच्या डान्सचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. असाच एक व्हिडिओ तिनं शेअर केला आहे आणि यावर काहींनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे पण अनेकांनी तिचे पाय तिचे घाणेरडे असल्याच्या कमेंट केल्या. सिद्धार्थनं पत्नी कियाराच्या मंगळसूत्रासाठी कोट्यावधी रुपये खर्च केल्याचं कळतं. कियाराच्या मंगळसूत्राची किंमत साधारण 2 कोटी रुपये असल्याची माहिती समोर येते. हे मंगळसूत्र अत्यंत नाजूक असून ते सोन्यानं बनवण्यात आलंय. यात मोजकेच काळे मणी आहेत आणि एक डायमंड पेंडंट पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सारा अली खान ऑस्ट्रेलियामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेते. सारानं सिडनीमधून एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. मुलुक महाराष्ट्रामध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.